विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्यानुभव विषयाअंतर्गत माहिती तंत्रज्ञान इयत्ता 7वी प्रकरण पहिले संगणकाच्या पिढ्या मधील स्वाध्याय पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. पहिल्या पिढीतील संगणकात निर्वात नलिकेचा वापर केला होता. दुसरा, पहिल्या पिढीतील संगणकात यंत्रभाषा प्रोग्रॅमिंगसाठी वापरली जात असे. तिसरा, दुसऱ्या पिढीतील संगणकात ट्रान्झिस्टर्सचा वापर केला होता. चौथा, कोबोल व प्रोटॉन इत्यादी उच्चस्तरीय भाषांच्या वापराची सुरुवात दुसऱ्या पिढीत झाली. पाचवा, तिसऱ्या पिढीतील संगणकात इंटिग्रेटेड सर्किटचा वापर केला होता. सहावा, मायक्रोप्रोसेसर म्हणजेच एकाच चिपवर असलेला सर्किट्स. सातवा, अनेक संगणक एकमेकांना जोडून नेटवर्क तयार करण्यात येते. आठवा, ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर तिसऱ्या पिढीपासून सुरुवात झाली. त्यातील नवीन प्रश्न आहे दुसरा, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. पहिला, संगणकाच्या दुसऱ्या पिढीमध्ये ICचा वापर झाला. चूक. निर्वात नलिकेपासून ट्रान्झिस्टर जास्त ऊर्जा वापरतो. चूक. तिसरा, ऑपरेटिंग सिस्टीममुळे संगणकावर एका वेळी अनेक प्रकारची कामे करणे शक्य झाले. बरोबर. प्रिंटर या साधनांचा इनपुटसाठी वापर होतो. चूक. कोबोल ही उच्चस्तरीय भाषा आहे. बरोबर. यंत्रभाषा फक्त 0 व 1 या 2 अंकापासून बनलेली असते. बरोबर. सातवा, मायक्रोप्रोसेसरचा वापर संगणकाच्या तिसऱ्या पिढीचे वैशिष्ट्य होय. चूक. आठवा, चुंबकीय तत्वावर आधारित मेमरी रचना केल्यामुळे संगणकाच्या माहिती साठवण्याच्या क्षमतेत वाढ झाली. बरोबर. तिसरा मोठा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. पहिला, निर्वात नलिका. त्यामधील पहिला, निर्वात नलिकांना खूप वीज लागते. दुसरा, संगणकाची गणितीय क्रिया करण्याची क्षमता मर्यादित असते. आता पुढचा फरक स्पष्ट करा. ट्रान्झिस्टर मधील पहिला, ट्रान्झिस्टरला विद्युत ऊर्जा कमी लागते. दुसरा, ट्रान्झिस्टर जलद गतीने चालू बंद होतो. फरक स्पष्ट करा मधील दुसरा प्रश्न, दुसऱ्या पिढीतील संगणक. त्यामधील पहिला मुद्दा आहे, संगणकामध्ये निर्वात नलिकेऐवजी ट्रान्झिस्टरचा वापर विद्युत मंडले तयार करण्यासाठी झाला आणि दुसऱ्या पिढीचा जन्म झाला. दुसऱ्यामधील चौथ्या पिढीतील संगणक. त्यामधील पहिला मुद्दा आहे, संगणकाच्या चौथ्या पिढीमध्ये एकाच चिपवर तयार केलेल्या CPU म्हणजेच मायक्रोप्रोसेसरचा उपयोग केला गेला आहे. आता मोठा चौथा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची 1 किंवा 2 वाक्यात उत्तरे द्या. प्रश्न 1, संगणकाच्या पिढ्या कोणत्या घटकावर ठरवल्या आहेत? उत्तर, निर्वात नलिका, ट्रान्झिस्टर, इंटिग्रेटेड सर्किट्स, मायक्रोप्रोसेसर इत्यादी घटकांवर ठरवल्या आहेत. दुसरा प्रश्न, पहिल्या पिढीतील संगणक आकाराने खूप मोठे होते. कारण स्पष्ट करा. उत्तर, ट्रान्झिस्टरला विद्युत ऊर्जा कमी लागत असल्यामुळे उष्णता निर्मितीचे प्रमाण कमी झाले. पर्यायाने खर्चात बचत झाली. तिसरा प्रश्न, इंटिग्रेटेड सर्किट IC म्हणजे काय? उत्तर, IC
वापरल्यामुळे संगणकाचा आकार आणखीन लहान झाला व ऊर्जेचा वापर कमी झाला. प्रश्न 4. संगणकाच्या 5व्या पिढीचे वैशिष्ट्य काय असेल? उत्तर: जगातील सर्व बोलीभाषा समाजातील व त्याने आवाजाने नियंत्रित करता येईल. त्यातला 2. मानवाप्रमाणे विचार करून निष्कर्ष काढण्याची क्षमता असेल. इत्यादी 2 वैशिष्ट्ये सांगता येतील. मोठा प्रश्न टिपा लिहा. मधील पहिला, संगणकाची 3री पिढी. उत्तर: ट्रान्झिस्टर, रेजिस्टर आणि कॅपॅसिटर्स असे वेगवेगळे कंपोनंट्स म्हणजे घटक घेऊन त्यांना सोल्डर करून विद्युत मंडले बनवण्याऐवजी एका छोट्या सिलिकॉन चिपवरती अतिसूक्ष्म कंपोनंट्स तयार करून याची विद्युत मंडले तयार केलेली असतात. टिपा 2. इलेक्ट्रॉनिक माध्यमातील बदल. संगणकामध्ये डिजिटल्स इलेक्ट्रॉनिक्सचा उपयोग केला जातो. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स द्विमान पद्धतीचा वापर करून लॉजिक सर्किट्स बनवतात. द्विमान पद्धतीत 2च संख्या असतात. 0 व 1. लॉजिक सर्किटची स्थिती खालची लो असल्यास 0 व वरची हाय असल्यास 1 मानली जाते. अशा प्रकारे प्रकरण 1 संगणकाच्या पिढ्या स्वाध्याय पूर्ण.